जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे। जर तुमची रास वृश्चिक असेल तर लक्षात ठेवा, हे वर्ष कठीण वाटेल, पण ते तुमच्यासाठीच घडत आहे। देव कधीच कोणाचं वाईट करत नाही। आजचा संघर्ष उद्याचं सुख बनवतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे। वृश्चिक राशीचा स्वभाव। वृश्चिक राशीचे लोक शांत असतात पण कमजोर नसतात। ते कमी बोलतात पण खोल विचार करतात। तुमचं मन खूप शुद्ध आहे, म्हणूनच तुम्ही जास्त सहन करता। तुम्ही इतरांसाठी उभे राहता, स्वतःसाठी मागे राहता। पण लक्षात ठेवा, तुमची सहनशक्ती हीच तुमची खरी ताकद आहे। 2026 मध्ये तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवाल आणि स्वतःच्या किमतीची जाणीव करून घ्याल। 2026 मध्ये ग्रहांचा परिणाम। 2026 मध्ये ग्रह तुमची परीक्षा घेतील, पण शिक्षा देणार नाही। शनी तुम्हाला जबाबदारी शिकवेल, पण त्याबरोबर ताकदही देईल। गुरु तुम्हाला अनुभव देईल, जो आयुष्यभर उपयोगी पडेल। राहू काही सत्य उघड करेल, जे कडू असलं तरी आवश्यक असेल। केतू तुम्हाला थोडं एकटं करेल, पण त्या एकांतातच तुम्ही स्वतःला शोधाल। लक्षात ठेवा, अडचणी म्हणजे शिक्षा नसून शिकवण असते। 2026 मध्ये विचारांमध्ये होणारा बदल। 2026 मध्ये वृश्चिक राशीचे लोक सगळ्यांना खुश ठेवणं थांबवतील, स्वतःच्या मनाला महत्त्व देतील। तुम्ही कमी बोलाल, पण तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त आतून शांत आहात। योग्य वेळ आली की तुमची शांत ताकद सगळ्यांना दिसेल। नोकरी आणि कामधंदा। नोकरी करणाऱ्यांसाठी 2026 मध्ये काम वाढेल। कधी कधी कौतुक कमी मिळेल, त्यामुळे मन दुखावेल। पण लक्षात ठेवा, मेहनत कधीच वाया जात नाही। वर्षाच्या उत्तरार्धात तुमचं काम ओळखलं जाईल। मानसन्मान वाढेल, पदात बदल होऊ शकतो। आज शांतपणे काम करा, उद्या तुमचंच नाव होईल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीत तणाव येऊ शकतो, म्हणून सावध राहा। कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका, पण स्वतःवर नक्की ठेवा। एकट्याने घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला पुढे नेईल। देवाने तुमच्यासाठी चांगली दिशा आधीच ठरवली आहे। पैसा आणि आर्थिक स्थिती। 2026 मध्ये पैसा येईल, पण त्याची योग्य काळजी घ्यावी लागेल। अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे। जमीन किंवा घराचा योग दिसतो, पण भावनेतून खर्च करू नका। थोडी काटकसर ठेवा। लक्षात ठेवा, आजची शिस्त उद्याचं सुख बनते। तुमचं नशीब मेहनतीला साथ देणार आहे। प्रेम जीवन सकारात्मक समतोल। अविवाहित लोकांसाठी मनापासून आकर्षण होईल, पण विश्वास ठेवायला वेळ लागेल। योग्य माणूस योग्य वेळीच आयुष्यात येतो। तुमचं मन स्वच्छ आहे, म्हणून तुमचं प्रेमही शुद्ध आहे। विवाहित लोकांसाठी कधी कधी गैरसमज होतील, पण त्यावर संवाद हा उपाय आहे। शांतपणे बोललात तर नातं अजून मजबूत होईल। जे नातं खरं आहे ते प्रत्येक कसोटीला टिकतं। मनाची स्थिती आणि ताणतणाव। 2026 मध्ये जास्त विचार येतील। कधी कधी एकटेपणाची भावना येईल, पण लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, देव तुमच्या सोबत आहे। हे दिवस कायमचे नाहीत, हा काळही निघून जाणार आहे।
तुम्ही जितकं समजता त्यापेक्षा खूप जास्त मजबूत आहात. आरोग्य. थोडा थकवा जाणवेल. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. पण वेळेवर झोप, हलका आहार आणि थोडं चालणं खूप फायदा देईल. लक्षात ठेवा, शरीर स्वतःला बरे करण्याची ताकद ठेवतं. आध्यात्मिक बदल. 2026 मध्ये देवाकडे ओढ वाढेल. नामस्मरणात शांतता मिळेल. दुःख तुम्हाला मोडणार नाही, ते तुम्हाला आतून मजबूत बनवेल. मन शांत ठेवलंत तर योग्य मार्ग आपोआप सापडेल. 2026 चा शेवट. वर्ष संपताना तुम्ही अधिक समजूतदार असाल. कमी लोक असतील पण खरे असतील. आयुष्य अधिक स्पष्ट दिसेल. 2027 साठी तुम्ही पूर्णपणे तयार असाल. अंतिम संदेश. 2026 हे वर्ष तुम्हाला रडवेल पण मोडणार नाही. तुम्हाला शिकवेल आणि आयुष्याला नवी दिशा देईल. विश्वास ठेवा, चांगले दिवस तुमच्यासाठी जवळ येत आहेत. वृश्चिक राशीचे लोक कधीही हरत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी